नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर इतर सर्व निराधार योजनेतील एकूण 32 लाख लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि दिलासादायक अशी बातमी समोर आली आहे. कारण की आता या ठिकाणी लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जून महिन्याचे 1,500 रुपये त्याचबरोबर मागील थकीत पेन्शन आजपासून खात्यावरती वर्ग होण्यास सुरुवात झाली आहे. याविषयीची सविस्तर आणि अधिकृत माहिती आपण आज चर्चेच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळेच तुम्हाला व्हिडिओ बिना स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे व अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचे आहे. चला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, आजपासून तब्बल 32 लाख निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर सावंतबाई सेवाराज निवृत्ती वेतन योजनेची काही पेन्शन आहे म्हणजेच जून महिन्याची पेन्शन आजपासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती 1,500 रुपये जमा झाल्याचा त्यांना SMS प्राप्त होत आहेत. त्यांच्या मोबाईलवरती मेसेज प्राप्त होत आहेत. त्याचबरोबर काहींनी त्यांचं बँकेचं स्टेटमेंट चेक केलं आहे. त्याचबरोबर काहींनी खूप सारे सबस्क्रायबरने आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवलं आहे की दादा, आज आम्हाला जून महिन्याची 1,500 रुपये पेन्शन आमच्या बँक खात्यावरती जमा झाली आहे. या ठिकाणी तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याची पेन्शन जमा झाली का ते नक्कीच आपल्याला कमेंटच्याद्वारे कळवायचं आहे. तुमचा जिल्हा टाकायचा आहे, त्याचबरोबर तुमचं नाव टाकायचं आहे, जेणेकरून कळेल कुठल्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहेत आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होण्याचे बाकी आहे. त्यामुळे नक्कीच आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवायचं आहे. आणि आता नंतर पाहूया थकीत पेन्शनचं काय झालं आहे. कारण की खूप साऱ्या लाभार्थ्यांना मागील 3 ते 4 महिन्यापासून पेन्शन त्यांच्या बँक खात्यावरती जमा झाली नाही. तर अशा लाभार्थ्यांनी काय करायचं आहे, तर सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या संजय गांधी निराधार योजनेच्या ऑफिसला किंवा तहसील कार्यालयाला भेट द्यायची. तिथे गेल्यानंतर तुम्हाला समजणार आहे तुमचा प्रॉब्लेम काय आहे. कारण की खूप साऱ्या लाभार्थ्यांचं OTP व्हेरिफिकेशन बाकी आहे, काहींचं EKYC बाकी आहे, तर काहींचं जे काही आधार कार्ड आहे त्यांचं बँकेशी लिंक नाही, म्हणजेच DBT इनेबल नाही. अशी सर्व प्रक्रिया तुम्हाला तिथे जाऊन पूर्ण करायची आहे. त्याशिवाय तुमच्या बँक खात्यावरती जी काही पेन्शन आहे ती जमा होणार नाही. घरी बसल्या तुम्हाला कोणी पैसे देणार नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर हालचाली सुरू करा. तुमच्या ऑफिसला भेट द्या. तिथे गेल्यानंतर तुमच्या बँक खात्यावरती पेन्शन जमा होणार आहे हे सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. तर मंडळी, अशा काही प्रकारे आता लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जून महिन्याचे 1,500 रुपये DBT अंतर्गत लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती आजपासून वर्ग होण्यास सुरुवात झाली आहे. तुमच्या बँक खात्यावरती पेन्शन जमा झाली का ते नक्कीच आपल्याला कमेंटच्याद्वारे कळवायचं आहे. तर भेटूयात पुढच्या अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचं आहे. चला तर मग भेटूयात पुढच्या माहिती पूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.